ही सायली दिदी आज आहे ना वरती आलेली लाडू बरं खेळायला, तिला खाली करमत नव्हतं म्हणून तिनं लाडूला फोटो काढायला लावले. लाडूला कुठलं जमतंय, मग मी तिला शिकवलं असं असं काढ. मग लाडूनं छान असा फोटो काढला म्हणून सायली दिदी तर खुश होती की तिनं तिचा फोटो काढला फायनली. मग काय दोघींची मस्ती चालू होती. त्यानंतर मी दुपारी बँकेत गेलेले, सागरदादांनी आणलं आणि त्यांनी सोडलं. मग दिवसभर जरा आराम करून संध्याकाळी बघा आमच्या घरी लाईटच नाही म्हणून खाली एका लाईट बघायला गेली तर सगळ्यांच्या घरी होतं, कारण की आमच्या खडूसनं लाईट बिल भरलं नाही बरं. खाली गेली तर ह्या तिघींची अशी मस्ती चालू होती, ती पण बॅडमिंटन खेळण्यासाठी असो. मग त्या वायरमॅनांनी मिनती करून करून मग त्यांना लाईट लावायला लावली. फायनली त्यांनी लाईट लावली. मग खडूस आले तर रात्री 10 वाजता. मग काय त्यांना मी जेवणच बनवलं नाही, ठेवलं उपाशी. खूप मिनत्या केल्यानंतर इथं मी फक्त भात खायला दिला. मग लाडाची लेक, शेवटी लेकीचा जीव बापावर असतो म्हणतात ना, तेच इथं खरं ठरलं. लाडूनं सगळा डब्यातला खाऊ काढून इथं बाबाला खायला देत होती. बघा कसं चारायचं चाललंय. त्यानंतर मला येऊन दाखवत होती की मी बाबाला खाऊ दिला, असा दिला तसा दिला, बघा कशी करून दाखवते. त्यानंतर मी भांडी घासाय घेतली आणि खडूसला सांगितलं तुम्ही आज खिमटी करायची आणि चारायची पण. तेच इथं त्यांचं काम चालू होतं. रात्री 10 वाजता येईन सायलीला बोलवलं. सायलीला ती छन्नी म्हणते, तिला सायली म्हणता येत नाही. रात्री 10 ते 11 पर्यंत सायली